मुळे शेजारच्याच गावातील आपल्या खेड तालुक्यातील जळुके गावातील ग्रामस्थ मंडळी आहेत, सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एकूणच कार्यकर्ते देखील आहेत. काल देखील आले, आज देखील आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया, त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊया. मला सांगा, हे कालचा जो प्रकार घडला निश्चित हा आयुष्यात कोणाच्या येऊ नये असा घडला. तुम्ही याकडे कसं पाहता आणि कशा पद्धतीने मदत केलेली आहे? मूळ आमच्या जळुके गावाचे रहिवासी असलेले, पण गेले 30-35 वर्षापासून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने एक बागायत एरियात शेजारीच गावातील गावडेवाडी या ठिकाणी येऊन शेती करून मोलमजुरीची कामं करून 35 वर्ष काडी जमा करून चिमणी जसा खोपा विणायसाठी एक काडी आणून प्रपंच करती, त्या पद्धतीने ह्या कुटुंबाचा, राहुलचं कुटुंब एका क्षणात या ठिकाणी नष्ट झालं. एका क्षणात त्यांचं होत्याचं नव्हतं झालं आणि ह्या कुटुंबासाठी त्यांच्या दृष्टीनं 100% आभाळ फाटलेले. तुमच्या आमच्यासाठी हे शुल्लक बाब असेल, पण त्यांच्यासाठी 30-35 वर्षापासून काडी जमावलेलं, लहान मुलांप्रमाणे त्या कोकरांना बकरांना जीव लावलेलं आणि त्या प्रपंचाचं अगदी एक अर्ध्या तासात त्याचं नव्हतं झालं. आता तुमच्या माझ्या दृष्टीने जरी आपण त्यांना थोडीफार मदत करत असलो तर त्यांच्यासाठी आभाळ फाटलेले. तरी आता शक्ती आमच्या गावातील ग्रामस्थ असतील, गावडेवाडीचे ग्रामस्थ आता 30-35 वर्षापासून यांच्या सानिध्यात आहे. रात्री त्यांना कोणी जेवण आणून दिलं, पण त्यांना ते घरातील सदस्य गेल्यासारखं वातावरण असल्यामुळं त्यांना ते जेवण सुद्धा गोड लागलेलं नाही. मी राहुलची आता तुम्ही येण्याच्या आधी चर्चा केली, म्हणला गणेश भाऊ जेवण सुद्धा कालच्या धरून जात नाहीये. ठीक आहे, मदत येईल.